वेळेला आजच्या दरम्यान मध्ये बिहार राज्याचा गव्हर्नर सकाळी बोध गया टेम्पल मध्ये प्रवेश केला। त्याचा लवाजमा आला। तो संवैधानिक पदावर बसलेला व्यक्ती आहे, राज्यपाल। बरं, त्या राज्यपालाचं नाव काय? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, तो धर्माने मुसलमान आहे। त्याचं नाव आहे आरिफ मोहम्मद खान। तो केरळ राज्याचा आहे आणि मुस्लिम धर्मानुसार कुठल्याही मूर्तीची पूजा मुसलमानाने करू नये। जर एखाद्या मुसलमानाने कोणत्या मूर्ती पुढे हात लावून झुकला तर त्याच्या धर्मामध्ये त्याला काफिर म्हणतात, त्याला धर्मद्रोही म्हणतात। मग एक मुसलमान असलेला व्यक्ती बोध गयामध्ये मुख्य महाविहारात जाऊन बुद्धाच्या मूर्तीला पृष्ठभाग दाखवतोय, पाठ दाखवतोय। म्हणजे किती घृणित काम केलेलं आहे। बुद्धाला पाठ दाखवून खाली गुडघ्यावर बसून की जो हिस्सा आहे तिथे एकेकाळी स्तूप होता छोटा, त्यांनी घासून त्याला शिवलिंग बनवलं होतं आणि मागच्या वेळेस जे आंदोलन झालं त्यावेळेस ते काढलं गेलं होतं। तर त्या ठिकाणी वैदिक मंत्राचा उच्चारण करून बिहारच्या राज्यपालाने पूजा केली आणि त्या पूजा चालू असताना त्या ठिकाणी बिहार राज्याच्या गव्हर्नर सोबत कमिशनर होता, त्याच्यासोबत गया जिल्ह्याचा कलेक्टर होता, त्याच्यासोबत ती कमिटी आहे, समिती आहे, त्या समितीची सेक्रेटरी बाई होती आणि सर्व कर्मचारी होते बीटीएमसीचे। म्हणजे हे काम जे आहे बिहार सरकारने घडून आणलेलं आहे, बीटीएमसीने घडून आणलेलं आहे। म्हणजे आमची जी मागणी होती की बीटी ऍक्ट रद्द करा, बीटी ऍक्ट रद्द झाला तर कमिटी पण रद्द होते, याचा अर्थ आपली मागणी रास्त आहे। म्हणजे आपण जे मानत आहोत त्याचा हा पुरावा आहे की बीटी ऍक्ट द्वारे तिथं ब्राह्मणवाद वाढवला जात आहे। ब्राह्मणाचा बौद्ध धर्माच्या स्थळावर कब्जा करण्याचं काय कारण आहे? काय तिथं त्यांचं? सकाळी ज्या महिला पुरुषांनी याला विरोध केला, तिथं व्हाईट ड्रेस मधले पुरुष महिला होते, त्यांनी त्या विरोध करणाऱ्या लोकांना मारहाण केली। हे जे घडत आहे, ज्यांनी पाहिलं त्यांना मारहाण केली आणि त्यांना कोपऱ्यात नेऊन म्हणले जय श्रीराम। हे सकाळी घडलं। नंतर सकाळच्या 10च्या आसपास मुंबईचे लोक, महाराष्ट्राचे लोक, साऊथ इंडियाचे लोक, यूपी बिहारचे लोक कुठे गेले? इथं गर्दी आहे म्हणून ते डुंगेश्वरीला गेले। डुंगेश्वरी एक पहाड आहे जिथं सिद्धार्थ 6 वर्ष थांबले होते ध्यान करत, म्हणून तिथं लोक वंदन करायला जातात। त्या ठिकाणी तिथल्या ब्राह्मण गुंडांनी भिक्खूंना बदलावलं, आमच्या उपासकांना लाठाकाठ्याने मारलं आणि आमच्या लोकांकडे व्हिडिओ होते, त्यांनी रेकॉर्ड केले। त्यांचे धन्यवाद आहे की त्यांनी रेकॉर्ड केले आणि सर्व दूर केले। म्हणजे सकाळी मुख्य महाविहारात मारझोड झाली, डुंगेश्वरीवर मारझोड झाली आणि संध्याकाळच्या वेळेला त्या गेटवरती लोक जमले। बोधिवृक्ष दिसत होता, चंद्र दिसत होता, सगळे लोक हात जोडून वंदन करत होते आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या उपस्थितीमध्ये जय श्रीरामचे नारे लावण्यात आले आणि यामुळे उपासक उपासिका त्रस्त झाले की आम्ही आलो कुठं आहे। म्हणून त्यांनी भिक्खू विनायाचार्य यांना फोन केला की तुम्ही इथं या, आम्ही इथं आहो, आम्ही हे बघत आहोत। आणि ते आपल्या काही शिष्यांसह तिथं गेले। ते व्हिडिओ उपलब्ध आहे, त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी असं म्हणलंय का पकडा यांना, मारा, झोडपा, आणा असं म्हणलंय का? नाही, उलट ते आपल्या लोकांना शांत करत आहेत आणि पोलिसांना हात जोडून सांगत आहे तुम्ही त्यांना रोका, मी माझ्या लोकांना रोखत आहे। परंतु पोलीस काय करत आहे, जे नारे लावत आहेत त्यांना विरासत मध्ये घेत नाहीये, त्यांना पकडत नाहीये। कोणाला पकडत आहे? भिक्खू विनायाच्या। पकडण्याचा वेळ काय आहे? पकडण्याचा वेळ पहाटे 2 वाजता। घटना कधी घडली आहे? घटना संध्याकाळी 7:30-8च्या दरम्यान आणि अरेस्ट कधी केलंय? पहाटे 2 वाजता। आणि त्याच्यासाठी उद्या लोक सडकेवर येतील, उद्या हिंसा वाढू शकते, म्हणून त्यांनी गुप्ता नावाच्या एका माणसामार्फत एक खोटा FIR दर्ज केला आणि त्याच्यामध्ये हिंसा करण्यासाठी लोकांना गोळा केलं, खोटे नाटे आरोप लावले। आता एवढी झाली की विनायाचार्यजींचं नाव तर आहेच, त्यात माझं पण नाव आहे।
मी दुपारी 2 वाजता मी दिल्ली साईडला प्रवासाला निघालो आणि ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस मी जवळपास प्रयागराजला म्हणजे इलाहाबादला होतो. त्या ठिकाणी मी उपस्थिती होतो. तर त्यांनी म्हणते विनयाचार्यासोबत हा व्यक्ती पण आहे लोकांना उचलवणारा असं त्यांनी नाव घेतलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे आंदोलन करू शकतात, जे नेतृत्व करू शकतात त्यांना बदनाम करा म्हणजे ही चळवळ बदनाम होईल आणि बदनाम केल्यानंतर काय होईल की आंदोलन मोडलं जाईल हा त्या मागचा हेतू आहे. मग आज आम्ही नागपूरच्या आमच्या बांधवांना कसा काय सांगण्यासाठी आलेलो. आमच्या महिलांचा आम्हाला फोन येतोय नागपूरच्या की आमच्यावर त्यांनी हात उचललेला आहे. आम्ही काही गप बसणार नाही हो. तर त्या लोकांचा आक्रोश आहे, आमच्या नागपूरच्या महिलांचा आक्रोश आहे, आमच्या देशभराच्या पुरुष लोकांचा आक्रोश आहे की आम्ही घटनेला बांधलेलो, आम्ही बाबासाहेबांच्या घटनेला बांधतो, परंतु ही गुंडागर्दी आम्ही किती दिवस सहन करायची. म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही नागपूरला या ठिकाणी आज आंदोलन देत आहोत. दुसरी आज झाली एकीकडं आमच्या आंदोलनाला रोखण्याचा प्लॅन केला आणि 11 तारखेला बातमी आली की RSSचा दुसरा चीफ आहे. एक चीफचं नाव आहे मोहन भागवत आणि दुसऱ्या चीफचं नाव आहे इंद्रेश कुमार. दुसऱ्या तारखेला इंद्रेश कुमार मोहन घ्यायला गेला. आता मी नागपूरला बोलतोय, इथे काही पोलीस आयुक्त असेल तर त्याने ऐकाव, त्यांना सांगाव हा जो इंद्रेश कुमार आहे हा आतंकवादी ब्राह्मण आहे. काय म्हणून मी संघदान करायला चाललोय आणि काल त्या ब्राह्मणाला घेऊन मोर्चा काढला त्याने कालचक्रापर्यंत. तो जो इंद्रेश कुमार आहे तो RSSचा सेकंड चीफ आहे आणि त्याच्यावर आरोप आहे की भारतामध्ये 22 ठिकाणी बॉम्ब केले म्हणून मी त्याला आतंकवादी म्हणतो. आणि ज्या दिवशी हा जो गव्हर्नरचा व्हिडिओ मी अपलोड केला पहिला मला भेटल्याबरोबर तो पसरला, मी व्हिडिओ बनवला की हे आतंकवादी लोक आहेत. तर एका ब्राह्मण पत्रकारने इंद्रेश कुमारला परवा विचारलं की विलास खराब नावाचा व्यक्ती तुम्हाला आतंकवादी म्हणतो यावर तुमचं काय म्हणणं आहे. त्यावेळेस तो चिडीचो बसला. त्याने म्हणायला पाहिजे होती मी नोटीस पाठवतो, मी ही गोष्ट महामान्य करतो. तो आतंकवादी आहे आणि त्यांनी 22 ठिकाणी बॉम्ब स्फोट केलेले आहे. आणि जो अजमेर शरीफ नावाचा एक केस चालली होती बॉम्ब ब्लास्टची, त्याच्यामध्ये 3 RSSच्या कार्यकर्त्यांना आजीवन कारावास झालेला आहे. या निकालाच्या द्वारे आपण म्हणू शकतो RSS आतंकवादी संघटना आहे. म्हणजे याच्यासाठी पुरावा आहे. तर हे सगळं कोण करत आहे. गव्हर्नर स्वतः करत आहे का पूजा, त्याला कोणीतरी सांगत आहे. कलेक्टरला कोण करायला सांगत आहे, तिसरी पार्टी सांगत आहे. इंद्रेश कुमार तिथं गेल्यामुळं ती जी लपलेली तिसरी पार्टी होती ती पार्टी आता ओपन झाली आणि त्या पार्टीचं नाव आहे RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्याने तिथं जाऊन ही घोषणा केली की बौद्ध धर्म हा वैदिक धर्माचा अंग आहे, एक उपशाखा आहे. हरामखोर ब्राह्मण आहे तो, त्याला कोणी अधिकार दिला बुद्ध धर्म वैदिक धर्माची शाखा आहे म्हणायला नाही दिला कोणी. संघटनांना त्या व्यक्तीने असं बोलायला नाही पाहिजे होतं. एक तर ती जागा आमची आहे, तिथं तुम्ही गेले, कब्जा केला. आमचं शांतीपूर्ण आंदोलन चालू आहे, आमचे लोक देशभरातून आलेले आहे. त्या सरकारची जबाबदारी होती की 12 मेला घोषित करायला हवं बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी की बोध गयाचा जो तुमचं आंदोलन आम्ही मागणी मान्य करतो. उलट त्यांनी काय केलं, उलट बिहार सरकारने कॅबिनेट स्तरावरून एक ठराव पास केला आणि गया जिल्ह्याचं नाव गयाजी करून टाकलं. बघा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गयाजी. आता गयाजीचा अर्थ माहिती का तुम्हाला काय, त्याने बुद्धाला शिवी घातली. म्हणजे किती नालायक लोक आहे. एक पाप केलं की गव्हर्नरला जाऊन पूजा करायला लावली
एक पाप हे केलं म्हणजे आमची मागणी मान्य करायची एक नवीन पाप केलं आणि दुसरं पाप काय केलं की बुद्धाला शिवी घातली. बुद्धाला वायू पुराणामध्ये गयासूर असं म्हटलेलं आहे. आज एक पुराण आहे आणि त्या पुराणाचं नाव काय वायू पुराण. आणि वायू पुराणामध्ये काय लिहिलेलं आहे एक असुर होता त्या असुराचं नाव गयासूर होतं आणि तो तिथंच राहत होता तिथं बुद्धाला ज्ञान मिळालं तिथंच म्हणजे इशाऱ्यामध्ये बोलत आहे. आणि मग त्याची बुद्धी खूप हुशार होती. बुद्धी कोणाची हुशार आहे सगळ्यात जास्त बुद्धाचीच. त्याची बुद्धी खूप तरबेज होती. तो असं मुंडी हलवू लागला आणि मुंडी हलवल्यामुळे काय झालं की एक देवता त्याच्या डोक्यावर बसला दुसरा डोका त्याच्यावर बसला आणि मग त्याच्यावर बसल्यामुळे तरी त्याचं मुंडी हलायला थांबेना. आणि आज मी चित्र दाखवलं मग विष्णू आला. मग विष्णूने लात मारली आणि मग तो पाताळात गेला. हे जे बोध गया याला हे ब्राह्मण पाताळ म्हणतात. तिथं गेला आणि मग तिथं गेल्यावर ब्राह्मणाला तिथे बुद्धाचे भूतपद सापडले. अशोक राजाच्या काळात बुद्धाची मूर्ती नव्हती. लक्षात ठेवा अशोक राजाच्या काळात बुद्धाची मूर्ती नव्हती. बुद्धाच्या या बोधी वृक्षालाच बुद्ध म्हणत असत आणि बुद्धाच्या पावलाच्या खस्याला म्हणजे बुद्धपदालाच बुद्ध म्हणत असत आणि त्याचीच पूजा केली जात असत. त्या ब्राह्मणाने सांगितलं हे पावलाचे खसे आहे हे विष्णूने त्या गयासूरला लात मारले त्यावेळेचे आहे आणि म्हणून हे विष्णूचे ठसे आहे आणि म्हणून इथं तुम्ही श्राद्ध करा. म्हणजे ब्राह्मण पुढे श्राद्ध करायला जातात. गयाला का जातात तर ब्राह्मण सांगतात गयासूर इथं काढला होता. भारत देशामध्ये असं सांगून ब्राह्मणांनी गया जिल्ह्याला गयाजी असं नाव देऊन कोणाला इन्डायरेक्टली शिवी दिली बुद्धाला आणि बुद्धाच्या अनुयायाला शिवी दिली. किती करंटे लोक आहेत खातात बुद्धाच्या नावाने. नरेंद्र मोदी जातो जगामध्ये भीक मागायला आणि म्हणतो मी बुद्ध देशातून आलोय. लाज वाटायला पाहिजे त्यांना सुद्धा देशाचा प्रधानमंत्री बनवून ज्या बौद्ध राष्ट्राकडून पैसे घेतात त्या बुद्धाला शिव्या द्यायला लाज वाटते ना. हे जे चालू आहे गुंडागर्दी चालू आहे. आम्हाला काय वाटत होतं 90 दिवस की सरकारला पाझर फुटेल त्यांना कळवळा येईल किमान पक्षी त्यांना लाज वाटेल पण ते आता निगरगट्ट झालेले आहे आणि ते निगरगट्ट झालेले आहेत याचा पुरावा आमच्या आंदोलनाचे जे साथी आहेत. एक यंग भिक्खू आहेत त्या भिक्खूंना त्यांनी खोटे नाटे आरोप लावून आतमध्ये टाकलेला आहे आणि असं करून त्यांनी दहशतीचा माहोल पैदा केलेला आहे. परंतु हे आंदोलन संपलेलं नाहीये. हे आंदोलन चालूच राहणार आहे. या आंदोलनाला कोणी रोखणार नाही आणि यासाठी आम्ही आता आज इथं धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे. ऑल इंडियामध्ये 24 तारखेला आज 20 तारीख आहे 3 दिवसानंतर 24 तारखेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्ञापन आंदोलन दिलं जाईल. अरे लोक निराश झालेले आहे लोक परेशान झालेले आहे. लोकांना खूप आशा अपेक्षा आहे आमचं महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे म्हणून रडत बसलं पाहिजे का घरामध्ये उतरावं लागेल ना मैदानामध्ये. मग यासाठी 24 तारखेला ऑल इंडियामध्ये ज्ञापन आंदोलन दिलं जाईल. 31 मेला ऑल इंडियामध्ये धरणं आंदोलन दिलं जाईल आणि 15 जूनला तयारी करून डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरवर मोर्चे काढले जाईल. म्हणजे आमच्या लोकांना आम्हाला संदेश देणं गरजेचं आहे. ही लढाई अधुरी आहे. ही लढाई आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन लढावी लागणार आहे. तर या लढाईचा पाठ म्हणून आज आपण नागपूरमध्ये बसलेला बेझर बाग मध्ये आपण सभा घेतली होती. तुम्हाला आठवत असेल तुम्ही लोक आला असेल तर तुम्हाला आठवत असेल बेझर बाग मध्ये पोलिसांच्या समक्ष मी तो काळा कायदा जाळून टाकला होता. आम्हाला काय अपेक्षा होती FIR केली तर आम्हाला पुढच्यात जाता येईल आम्हाला म्हणतं तर मानता येईल पण ते घालवलं. त्यावेळेस आम्ही सांगितलं होतं आणि आम्हाला माहिती आहे लोक काय लेवलचे आहेत. जर बोध गया मुक्त केलं नाही तर मग 2 ऑक्टोबरला तुमच्या संघाला 100 वर्ष पूर्ण होणार आहे आणि बुद्धाच्या संघाला पैदा होऊन 2500 वर्षापेक्षा जास्त काळ होणार आहे. तर 2 संघाची लढाई होऊन जाईल. मग आमच्या संघाची बुद्धाच्या संघाची आणि तुमच्या डुप्लिकेट संघाची
तर आम्ही अशोक विजयादशमीच्या दिवशी लाखोच्या संख्येने येतच राहतो. तर आम्ही त्या दिवशी RSSच्या हेडक्वार्टरवर मोर्चा नेऊ आवश्यकता आहे. असं मी बोललो होतो. त्याचा लाभ आजही मी ते बोलत आहे घ्यावा. की जर तुम्ही बोधगया मुक्त केला नाही तर तुमचं जे शताब्दी वर्ष आहे ते तुम्ही कसं साजरं करता आम्ही पाहतो. तेच लाभ आशांना मिळत नाही. आम्ही जेव्हा तुमच्याकडे आशांना तर कलेक्टरला घटनेचा आदेश मानायला पाहिजे, RSSचा नाही. विचारांना मिळत नाही. राज्यपालने घटनेचा आदेश मानला पाहिजे, RSSचा नाही. BT ऍक्ट नुसार जर ती कमिटी बनली आहे ती कायद्याने बनलेली आहे. त्या कलेक्टरने सुद्धा संविधानाचा मान करायला पाहिजे होता, बामणाचा सन्मान नाही करायला पाहिजे होता. तो जबाब विचारायला आम्ही मोहन भागवतला जाऊ. मोहन भागवतची संस्था RSS नावाची संस्था आहे. बरं, हे लोकांना पगार मिळत नाही, वेतन मिळत नाही, सडकीवर यावं लागतं. म्हणजे आपलेच लोक आहेत ते बहुजन समाजाचे लोक. सगळ्या लोकांच्या समस्या कोणामुळे पैदा झाल्या? RSS नावाच्या संस्थेमुळे. RSS संस्था रजिस्टर्ड संस्था नाही, त्याचं कुठलं ऑडिट होत नाही, तरी त्या माणसाला जेल सिक्युरिटी. किती विचित्र गोष्ट आहे. म्हणजे तो काही सरकारी पदावर नाहीये मोहन भागवत, त्याला राष्ट्रपतीपेक्षा जास्त सिक्युरिटी आहे. ज्याच्या संघटनेवर देशभरामध्ये बॉम्बस्फोट केल्याचे आरोप आहे. आणि महाराष्ट्राचे एक IG झालेले आहे, त्यांचं नाव आहे मुश्रीफ साहेब. त्या मुश्रीफ साहेबांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, ब्रॅडमॅन बॉम्ब्ड अँड मुस्लिम हँग्ड. म्हणजे बॉम्ब फोडले ब्राह्मणांनी आणि सुलीवर चढवले मुसलमान. त्याच्यामध्ये लिहिलंय की 2013ला बोधगयेमध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्या बॉम्बस्फोटचं कनेक्शन या ब्राह्मणासोबत लागलेलं होतं, म्हणून त्याची इन्क्वायरी मध्येच थांबून टाकली. इसलिए हम आने वाले समय में चरणबद्ध आंदोलन करने वाले हैं और वो चरणबद्ध आंदोलन 24 मई को करने वाले हैं. ज्ञापन आंदोलन 31 मई को हम धरना आंदोलन करने वाले हैं और 15 जून को हम रैली प्रदर्शन करेंगे. किसान का आंदोलन बहुत लंबा चला. हमारा आंदोलन तो 100 दिन का है, मगर हमारी लड़ाई तो बहुत पुरानी है. पुष्यमित्र शुंग से हमारी लड़ाई चल रही है. लगभग 2000 साल से तो हमारी लड़ाई ब्राह्मणों से चली रही है. तो इस लड़ाई को अंजाम देने की जिम्मेदारी हम लोगों की है. और नागपुर के अंदर हमारे जो बहुजन लोग हैं, नाग लोग हैं, अब उनको इसकी तैयारी करनी होगी. अगर वहाँ धरना आंदोलन चल रहा है, हमारे ज्ञान ज्योति बंटी जी कह रहे हैं, तो यहाँ भी निरंतर एक धरना आंदोलन चलना चाहिए, ऐसा उन्होंने कहा है. इसके बारे में मैं बैठे बैठे सोच रहा हूँ. मुझे लग रहा है ये करना जरूरी है. यहाँ करना क्यों जरूरी है? क्योंकि समस्या बोधगया में है, मगर उसकी जड़ नागपुर में है. समस्या बोधगया में है, मगर उसकी जड़ जो है नागपुर में RSS ऑफिस में फैसला लिया गया है कि बोधगया नहीं छोड़ना है. ये जो ब्राह्मण लोग हैं, ये टेररिस्ट लोग हैं, आतंकवादी लोग हैं, और वो छुपकर काम करते, छुपकर षड्यंत्र करते, छुपकर गए. अगर वो वीडियो नहीं आता तो हमको पता ही नहीं चलता. अब देखो कितना क्रिमिनल है मोहन भागवत. मैं तो खुले मन से बोल रहा हूँ, रिकॉर्ड करके बोल रहा हूँ. उसने क्या किया? उसने एक डुप्लीकेट संगठन बनाया और उस संगठन का नाम है भारतीय बौद्ध संघ. किसने बनाया? मोहन भागवत ने बनाया. और उस संगठन का नाम क्या है? भारतीय बौद्ध संघ. यानी RSS ने एक डुप्लीकेट बौद्धों का संगठन बनाया, उसका नाम रखा भारतीय बौद्ध संघ, और उसका नेता घोषित किया आतंकवादी इंद्रेश कुमार को. और इंद्रेश कुमार उन डुप्लीकेट बौद्ध भिक्षुओं की फौज को लेकर आकर अभी कल तक बोधगया में ब्राह्मणों का और बौद्धों का कैसा पुराना नाता है ये बातें वहां बता रहा था. क्या हम लोग मर गए क्या? बाबा साहब अम्बेडकर ने हमको बौद्ध धर्म दिया, मोहन भागवत को कोई जिम्मेदारी नहीं सौंपी है भारत बौद्धमय करने की. वो तो हमारी अपनी जिम्मेदारी है. मगर उसने डुप्लीकेट संगठन बनाया. ये कितने दुष्ट ब्राह्मण है. भारतीय बौद्ध संघ, यही वो इंद्रेश कुमार था. जब ये कुंभ मेला में लाशें दिखाई दे रही थी तो देश भर के लोग गालियां दे रहे थे. तब इंद्रेश कुमार वहां गया, वहां ऐसे मंच पर बैठा और भिक्षुओं के द्वारा पुष्पवृष्टि उसके ऊपर की.
वहाँ प्रयागराज में क्या भिक्खू से बड़ा हो गए हो? तो ये जो दुष्ट लोग हैं, इनसे लड़ाई हमें लड़ना है। और ये लड़ाई केवल अब महाराष्ट्र की लड़ाई नहीं है, केवल अब नागपुर की लड़ाई नहीं है, ये पूरे देश भर की लड़ाई है। मगर इस आंदोलन से हमें कुछ बातें समझ में आई। हम ऐसा मान रहे थे कि हमारे सभी लोग एक साथ खड़े हो जाएंगे। कुछ लोगों ने घुटने टेक दिए, अब उनके नाम लेने की जरूरत नहीं है। हमारी लड़ाई सीधा ब्राह्मणों से। ब्राह्मण चाहते हैं आप आपस में लड़ो, आप जितना आपस में लड़ोगे आपकी लड़ाई हवा में हो जाएगी। मगर इस लड़ाई से हमें समझ में आया, कुछ लोग घुटने टेक चुके हैं, कुछ लोगों ने समझौता कर लिया है और कुछ भिक्खुओं को उन्होंने किराए पर रखा है इस आंदोलन का अपमान करने के लिए। हमने देखा है, महसूस किया है। तो इसलिए इस आंदोलन को जारी रखना है, क्योंकि ये बाबा साहब अम्बेडकर ने हमारे ऊपर जिम्मेदारी सौंपी है। महाबोधि महाविहार से कुछ लोग कहते हैं मुक्त होगा क्या, बीजेपी वाले लोग मानेंगे क्या? तो मैं कहता हूँ नहीं मानेंगे तो महाबोधि हमको हाथ लेंगे ही, मगर बहुत बड़ा नुकसान ब्राह्मणवाद को करेंगे। अब उत्तर भारत में ये लहर को हम शुरुआत कर रहे हैं, चलो बुद्ध की ओर। अगर ये महाबोधि महाविहार मुक्त नहीं हो रहा है, उसका कारण तुम हिंदू धर्म में सड़े गले धर्म में जिंदा रह रहे हो। इस धर्म को त्याग दो। 1956 में बाबा साहब अम्बेडकर ने नागपुर में धर्मांतर किया, कहा क्या किया, और वहां काठमांडू गए 20 नवंबर 1956। 14 अक्टूबर के बाद नवंबर में 20 नवंबर को काठमांडू गए। काठमांडू में जाकर बौद्ध राष्ट्र को कहा ज्यादा समय मुझे नहीं चाहिए, केवल 2 वर्ष चाहिए, और 2 वर्ष में मैं भारत को बौद्धमय करके ही मरूंगा। अरे बाबा साहब अम्बेडकर ज्यादा समय नहीं लेने वाले थे। नवंबर में घोषित कर दिया कि दिसंबर को ही ब्राह्मणों ने कांटा निकाल लिया, क्योंकि 16 दिसंबर को बाबा साहब अम्बेडकर मुंबई में धर्मांतर करने वाले थे। मुंबई में धर्मांतर करने का मतलब है पूरे देश के लोगों को धर्म दीक्षा देना। नागपुर तो महाराष्ट्र का है, मुंबई भी महाराष्ट्र का है। नागपुर में लेने के बाद मुंबई में क्यों करना चाहते हैं? क्योंकि मुंबई में हर राज्य के लोग रहते हैं। मुंबई में करना मतलब पूरे देश में करंट लगा देना, पूरे देश में प्रेरणा का निर्माण करना। 16 दिसंबर में अगर बाबा साहब कर दिए होते तो क्या परिणाम होता? 22 दिसंबर को उत्तर प्रदेश के जौनपुर जिले में बाबा साहब अम्बेडकर धर्मांतर करने वाले थे। केवल धर्मांतर ही नहीं करने वाले थे, उत्तर प्रदेश के जौनपुर लोकसभा से 1957 के चुनाव में चुनाव लड़ने वाले थे। कितना बड़ा दुष्परिणाम हुआ अगर 16 और 22 दिसंबर को अगर बाबा साहब अम्बेडकर जिंदा रहे थे और वो धर्मांतर की 2 सभाएं अगर पूरी होती तो बोध गया से ब्राह्मण 1956 में भाग जाते। तो हमें हताश और निराश होने की जरूरत नहीं है। देश भर के शेड्यूल कास्ट के लोग बाबा साहब को मानते हैं, देश भर के आदिवासी लोग मानते हैं, देश भर के ओबीसी लोग मानते हैं, और महाराष्ट्र के अम्बेडकरवादी बुद्धिस्ट लोगों की ये नैतिक जिम्मेदारी है कि आशावाद को कायम रखे, दुश्मनों की अफवाहों पर यकीन न करे, झूठी बातों को न माने, अपने विवेक का इस्तेमाल करें। अब एक आदमी को अरेस्ट किया है, चलो मुझे भी अरेस्ट कर सकते, क्योंकि मेरा भी नाम एफआईआर में है। तो मैं सोच रहा हूँ मुझे कब करते हैं, तब तक मैं आंदोलन तैयार कर दूं। मुझे डर नहीं उन लोगों का। हम मरना पसंद करेंगे मगर घुटने नहीं टेकेंगे। हमारे दुश्मनों के साथ हम समझौता नहीं करेंगे। आप लोग सही महान लोग हो, आप लोगों की जिम्मेदारी ज्यादा है, नागपुर के लोगों की जिम्मेदारी ज्यादा है। और जैसे हमारे आदरणीय भंते जी ने ये जो फैसला किया है, मैं उनको धन्यवाद देना चाहता हूँ। अब हमारी दिल्ली में बैठक होने वाली है, तो हम चाहते हैं कि नागपुर में धरना आंदोलन हो जाए, एक दिल्ली में हो जाए, और बोध गया में भी चलाए, ताकि क्या हो जाए, ये आंदोलन देशव्यापी आंदोलन हो जाए। हो सकता है मैं हैदराबाद वाले लोगों को बोलूं हैदराबाद में शुरू कर दिया जाए, तो देशव्यापी चलेगा। और बड़ी बड़ी सभाएं हम दिल्ली में करेंगे, पटना में करेंगे, और समय समय पर हम दांव पेच बनाकर लड़ेंगे। क्योंकि लड़ाई केवल भावना से नहीं लड़ी जाती, लड़ाई लड़ने के लिए
मजबूत कलेजा चाहिए। उन्होंने अपने पत्ते खोल दिए। उन्होंने सरकारी पदों का, पुलिसों का, कलेक्टर का, राज्यपाल का नौकर के तौर पर इस्तेमाल किया है। उन लोगों को शर्म नहीं आ रही है। उन्होंने उन पद को बदनाम किया है, मगर उन्होंने नौकर के तौर पर उनका इस्तेमाल किया है। तो वो क्या मान रहे हैं? ये बुद्धिस्ट लोग हैं, ये शांति को मानते हैं, ये अम्बेडकर को मानते हैं, ये संविधान को मानते हैं, और इनका धर्म नागपुर तक है, इनका धर्म महाराष्ट्र तक है, ऐसा उनको लग रहा होगा, मगर वो वहम में है। हम हर राज्य में आंदोलन खड़ा कर देंगे, हर राज्य में उनको नंगा करेंगे। और ये लड़ाई ये साल बहुत महत्वपूर्ण मायने रख रही है, क्योंकि आरएसएस का शताब्दी वर्ष है, और शताब्दी वर्ष में गुंडागर्दी कर रहे हैं, तो उनका विरोध अम्बेडकरवादी लोग नहीं करेंगे, कौन करेंगे? आरएसएस का विरोध कौन करेंगे? और मैं ये धरने आंदोलन पर जाहिर कर रहा हूँ, और ये सोशल मीडिया वाले लोग दिखाएंगे, इस साल देवेंद्र फडणवीस को दीक्षा भूमि पर पैर नहीं रखने देंगे। पैर नहीं रखने देंगे। आएगा तो उसको जूते की माला पहनाएंगे देवेंद्र फडणवीस को। क्या अधिकार है उसका? हमारे बोध गया पर कब्जा करने वाले लोगों का क्या अधिकार है दीक्षा भूमि पर पैर रखने का? और वो जो कमेटी है, वो कमेटी नालायक लोगों से भरी पड़ी है। राष्ट्रीय सचिव तो कमेटी लोग देवेंद्र फडणवीस, नितिन गडकरी के साथ वो मेंबर लोग जाकर मीटिंग करते हैं, सीटिंग करते हैं। विनंती करतो। तो इस साल हम लोग बहुत बड़े प्लान के साथ मैदान में उतरेंगे। हम लोग संविधान को मानते हैं, तो संविधान के दायरे में हो रहे। संविधान, हमारे महिलाओं को मारा गया, हमारे बाल बच्चों को मारा गया, हमारे भिक्षुओं को मारा गया। 90 दिन से ये लोग वहां बैठे थे। इनकी भावनाओं का क्या हुआ? अंगणवाडीच्या संदर्भामध्ये घोडके साहेब दुःख की बात है। जिस चर्चा शुरू है एफआरएस नहीं केलं तर अभी मैं यहाँ आज प्रेस कॉन्फ्रेंस लेने वाला था, तो मैंने कहा आज इशू अलग है, तो हम बाद में लेंगे। ये आंदोलन चल रहा है, तो मैंने और एक नोटिस यहाँ के वर्धा जिले के कलेक्टर को भेजा है और महाराष्ट्र के सीएम को भेजा है। वर्धा जिले में पवनार एक आश्रम है, विनोबा भावे का आश्रम है, और उस आश्रम में बुद्ध की एक मूर्ति है, बहुत बड़ी मूर्ति है, 1700 वर्ष पुरानी मूर्ति है, और वाकाटक राजा के द्वारा बनाई हुई। ये विदर्भ का एक राजा था, 1700 वर्ष पहले एक विदर्भ का राजा था, उसका नाम वाकाटक नरेश था, और ये वाकाटक नरेश ने ये अजंता गुफा बनाई है। तो उसकी एक बुद्ध की मूर्ति है 1700 वर्ष पुरानी। वो विनोबा भावे जो ब्राह्मण था, उसके आश्रम में उसको कैद करके रखा हुआ है। तो अभी मैंने पिछले सप्ताह उसको नोटिस भेजा है कि मूर्ति लेने वाले, मूर्ति के मालिक हम हैं, मूर्ति कब देने वाले हो? बाकीच्या मागण्या घेरना पड़ेगा। बांधणवाडीच्या यानी बोध गया तो हमारा है ही, मगर हमारे घर में गंदगी आ गई है। नागपुर से कितना दूर है वो वर्धा? तो अभी हम आंदोलन शुरू करने वाले। वोट की लड़ाई तो लंबी चलेगी, हमें जल्दी रिजल्ट चाहिए। 4 महिन्यापासून पगार झालेला नागपुर जिले में कुही तहसील है, कुही तहसील मालूम है आपको? 4 महीने पगार बहुत नजदीक है। वहाँ एक नगर मिला, 92 में उसका उत्खनन हुआ, और उस नगर का नाम है अस्मक, ऐसा कुछ नाम है। अब उस एरिया का वहाँ पर एक गांव है छोटा, अब उस गांव को कहते हैं एडम नगर। एडम, अशी माहिती मिळाली उस एडम में बुद्ध का स्तूप है। 92 में उत्खनन हुआ, वहाँ की सारी चीजें यहाँ पुरातत्व विभाग में गोडाउन में रखी हुई है। वहाँ बुद्ध का 2500 साल पुराना स्तूप मिला। वो पागल किसान वहाँ हल चलाता है, वहाँ खेती करता है, और यहाँ गया जिले का नालायक कलेक्टर, उसके पास अथॉरिटी होने के बावजूद 92 से लेकर आज तक क्या कर रहा है? 33 वर्ष हो गए, अभी तक वो स्तूप को प्रोटेक्ट नहीं किया है। क्या नागपुर के लोगों को शर्म नहीं आती है? लोगों को जगाना होगा। क्या भंडारा जिले में हमारा स्तूप है, पौनी स्तूप है, और पौनी स्तूप के ऊपर उन्होंने मंदिर बनाया हुआ है।
कारण की आता मार्च गेलेला आहे. और कहा जगन्नाथ टेम्पल, आपला येऊन बोललेलं आहे. तो उस रूप को किसको मुक्त करना होगा? हमें मुक्त करना होगा. पैसे येऊन पडलेले आहेत. बोध गया एक माध्यम है, आपल्या जिल्ह्याचा इसके माध्यम से हमें हमारी विरासत को बचाना होगा. ते म्हणाले और मैं आदरणीय ज्ञान ज्योति मंत्री जी को साधुवाद देना चाहता हूँ कि वो अपने अन्य काम रद्द करके वो यहाँ पर आए. उनको इसीलिए भी साधुवाद देता हूँ, यहाँ आए और उन्होंने डटकर कहा कि बोध गया मुक्ति आंदोलन होकर रहेगा और इसका वो नेतृत्व कर रहे हैं. दूसरा और उन्होंने जो विनती किया है कि यहाँ नागपुर में भी एक धरना आंदोलन हमेशा के लिए चलता रहे, जब तक वो मुक्त नहीं होता है. तो हमारे जो साथी है धारगावे जी, मैं उनको भी आग्रह करूंगा कि आज से वो धरना आंदोलन हम लोगों ने शुरू कर दिया है और लोगों को, महिलाओं को समय समय पर यहाँ आना चाहिए. वो बोध गया में भी रहना चाहिए, यहाँ भी एक आंदोलन रहना चाहिए. दिल्ली वाले सोचते हैं जंतर मंतर पर करें, उधर भी करना चाहिए ताकि पूरा देश इस आंदोलन का हिस्सा बनना चाहिए. क्योंकि बीमारी भले ही बोध गया में है मगर उसका इलाज नागपुर में है. क्योंकि वो बीमारी का जो षड्यंत्रकारी आदमी है वो नागपुर में RSS हेडक्वार्टर में रहता है, जिसका नाम मोहन भागवत है. क्यों छुप कर वो बात करे? उसके इशारे पर गवर्नर ने वो दुष्कर्म किया, उसके इशारे पर सब कार्य हो रहा है. तो मैं यहाँ हमारे डेलीगेट्स आ गए हैं, वो ज्ञापन लेकर आए हैं. शायद उन लोगों के बातचीत भी हुई होगी. तो मैं धारगावी जी को, मत्ते जी को मैं माइक दे रहा हूँ, वो आपको वहाँ क्या हुई उसका अपडेट और जानकारी देंगे और आगे क्या करना चाहिए वो भी बताएंगे. नमो बुद्धाय, जय भीम.